शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। शीतल तेजवानीला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आता आणखी एक सविस्तर चौकशी शीतल तेजवानीची केली जाणार आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण मगाशी बोलत होतो, आता शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, काय अपडेट्स आहेत? खरं तर 12 दिवस पुणे पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये असलेल्या शीतल तेजवानीला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं होतं। मात्र या दरम्यान शिवाजीनगर कोर्टाने तिला आता न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। खरं तर आता तिची रवानगी येरवडा कारागृहात होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। मात्र दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिचा ताबा मागावा असा अर्ज न्यायालयात केला होता। मात्र त्या दरम्यान आता शीतल तेजवानीने पण अटकपूर्व जामीन या ठिकाणी दाखल केलेला आहे। त्यामुळे आता शीतल तेजवानीची रवानगी ही पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। मात्र आता त्यांनी जो अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। ती प्रोसेस जी आहे ती उद्या होऊ शकते किंवा शीतल तेजवानी जे आहे ते आता येरवडा कारागृहात जाण्याची शक्यता या ठिकाणी आता दाट निर्माण झालेली आहे। 5 वाजेपर्यंत हे कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या तर तिची रवानगी जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांकडे होऊ शकते। मात्र नाही झालं तर तिला येरवडा कारागृहात जावं लागणार आहे, कारण आता या ठिकाणी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळं अधिक तपास जो आहे तो आता तिकडून होण्याची शक्यता आहे। मात्र दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांकडूनही तिचा तपास जो आहे तो केला जाणार आहे, त्यासाठी त्यांनी अर्ज सुद्धा केलेला आहे। मात्र या कायदेशीर बाबी जर बघितल्या तर 5 वाजेपर्यंत पूर्ण नाही झाल्या तर शीतल तेजवानी जे आहे ते येरवडा कारागृहात जाऊ शकतात आणि 5च्या आधी जर झाले तर पिंपरी चिंचवड पोलीस आहेत ते तिचा ताबा घेऊ शकतात। निश्चितच पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील ताबा मागितलेला आहे, त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल। धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।